कोल्हापूर कसा, कोल्हापूर कसा, कोल्हापूर कसा. तर काँग्रेस आल्यानंतर महिलांसाठी म्हणजे काँग्रेस काय करेल का? नक्कीच करणार. आमच्या ह्या बाबतीत सर्व चर्चा झालेल्या आहेत. आम्ही पुष्कळांच्याकडून सूचनाही मागवलेल्या आहेत. आम्हाला माहिती आहे की महिलांच्या समस्या काय आहेत. प्रामुख्यानं स्वच्छतागृहाची समस्या आहे. दैनंदिन जीवनात कचरा उठाव होत नाही, डासांची फवारणी होत नाही आणि त्यामुळं महिलेच्या कुटुंबाचं स्वास्थ्य बिघडतं आहे. प्रत्येक गोष्टीला भटक्या कुत्र्यांची समस्या आहे. या सर्व गोष्टीसाठी मध्यंतरी आम्ही कॉर्पोरेशनमध्ये आंदोलन पण केलं होतं भटक्या कुत्र्यांच्या संदर्भात. तर ह्या ज्या गोष्टी दैनंदिन जीवनाच्या महिलांशी निगडीत आहेत, ह्या गोष्टींसाठी आम्ही काम करणार आहोत आणि त्याच्यासाठी आम्हाला महिलांचा सपोर्ट मिळणार आहे, आम्हाला विश्वास आहे. आणि ह्यावेळी 50% जास्त महिला मतदार आहेत. त्यामुळं कुणाला निवडून द्यायचं आणि कुणाला नाही द्यायचं हे महिलांच्या हातात आहे. आणि महिलांचे विचार घेऊन लढणाऱ्या पार्टीशीच महिला सुरक्षा, महिलांचा सन्मान ठेवणाऱ्या पार्टीबरोबर, महाविकास आघाडीबरोबर महिला राहणार याचा आम्हाला विश्वास आहे. तर मॅडम तुम्हाला काय ह्याच्याबद्दल म्हणायचं आहे? आपलं आता जे हे द्वितवाक्य दिले ते साहेब, आमचे बंटी पाटील साहेब, आदरणीय खासदार साहेब हे करून दाखवणार. कारण कोल्हापूरचा विकास हा गेली 10 वर्ष झालेला नाही. जसं भाजप सरकार आली तसं विकास नाही आणि अरेरापणा चाललेला आहे. हा सगळा जो अरेरापणा हा सगळा काढून मोडीत काढणार. आणि ह्यावेळेस जी काय उभा आहेत महिला, त्या महिलांना सर्व महिला साथ देणार आहेत आणि जास्तीत जास्त सीटा महिलांच्या ह्या आपल्या काँग्रेस पक्षाच्या निवडून आणणार आहेत. आणि महापालिकेवर काँग्रेसचीच सत्ता असणार आहे. बंटी साहेबांची, मालोजी राजांची, खासदार साहेबांची सत्ता असणार आहे. धन्यवाद मॅडम. शहरातील 51% महिलांना आव्हान आहे. आपण 1500 रुपयाला विकलो गेलो. महाराष्ट्र शासनानं लाडकी बहीण योजनेखाली आपल्याला गुंजभर सोनं घेण्याची सुद्धा सोय ठेवलेली नाही. 2 लाखापर्यंत सोनं चाललेलं आहे. मुलींच्या लग्नामध्ये आता मणी मंगळसूत्र नाही, पितळ मंगळसूत्र मिळणार आहे. त्या विकू नका, आपल्या मताला ठाम राहा. काय समजा काँग्रेस जर भविष्यात आलं तर तुम्ही महिलांसाठी काँग्रेस काय करेल? अगदी नक्की. हे 1500 रुपयाची जी स्कीम आहे, आपण तुम्ही बघितलं तर खालच्या स्टेट्समध्ये जिथं काँग्रेस आता सत्तेत आहे, आम्ही ही स्कीम अगदी 10 वर्षापासून राबवत आहे. पण ह्या 1500 रुपयानं काही आज घरातला कोणता एकही खर्च आज भागत नाही. आणि महिलांच्या हे लक्षात आलेलं आहे. आम्ही जिथं जिथं जातो आहे तिथं तिथं महिलांची हीच प्रतिक्रिया आहे की ह्या 1500 रुपयानं काहीही होत नाही. महागाईचा जो महाडोंगर केलेला आहे, त्यामुळं मला असं वाटते की महिला अगदी व्यवस्थित विचार करून योग्य प्रतिनिधी नक्कीच निवडून देते. अगदी आम्ही ह्याच्यापेक्षा चांगल्या स्कीम्स महिलांसाठी आणू, ज्या ह्याच्यापेक्षा व्यवस्थितपणे त्यांच्या प्रॉब्लेम्सना ॲड्रेस करते. नुसते पैसे देऊन प्रॉब्लेम्स सुटत नाहीत, असं आमचे विचार आहे. तर माझं काय मत आहे, समजा जर काँग्रेस आलं तर का नाही युवकांचं पण एक दुःख आहे. आता काल मी थोड्या लोकांची बाईट घेतली तर ते काय म्हणतात की त्यांना 1500 रुपये त्या सरकारने चालू केलं आहे. तर तुम्ही युवकांसाठी काँग्रेस काय चालू करेल का? युवकांसाठी रोजगार देणे हा जास्त महत्त्वाचा मुद्दा आहे पैसे देण्यापेक्षा. आणि आज तुम्ही राहुल गांधी, आमचे जे वरिष्ठ नेते राहुल गांधीजी आहेत, त्यांना जो सपोर्ट बघाल युवकांचा, तो तेवढ्यासाठीच आहे कारण की ते युवकांचे आत्ताचे प्रॉब्लेम्स अगदी व्यवस्थितपणे समजून घेतात. आणि आम्हाला अगदी पूर्ण खात्री आहे की सगळा युवक वर्ग आमच्याच पाठीशी आहे. कोल्हापूरच्या महिलांनी गेली 10 वर्ष वाट बघितलेली आहे. कारण 10 वर्षात ते ह्या सत्तेला कंटाळलेल्या आहेत. आता प्रत्येक महिला कोल्हापूरची पदर खोचून तयार आहे ह्यांना बरोबर उत्तर देण्यासाठी. त्यामुळं आम्ही सगळ्या महिला सज्ज आहोत. आणि महिला मल्टीटास्कर असतात, हे लक्षात घ्या. पहिला त्या काय करू शकतात हे ह्या महानगरपालिकेत तुम्हाला दाखवून देतील. तुम्ही 1500 रुपये देऊन जी दिशाभूल केली, कारण निराधार निराश्रित ज्या आहेत आणि संजय गांधी निराधार ज्या महिला आहेत त्यांचा अजून पैसेच तुम्ही त्यांच्या खात्यावर जमा केलेले नाहीत. आणि दुसरा, कोल्हापूर ही कलानगरी आहे आणि इथं कलाकारांचं एवढं दुर्दैव म्हणायला लागेल की आजपर्यंत केशवराव भोसले जळालं की जाळलं हा प्रश्न पहिला त्यांनी जनतेसमोर मांडायला पाहिजे. आणि 1500ला ही जनता आणि आमच्या कोल्हापुरीच्या सगळ्या तारांनी भुलणार नाही आहेत. त्यांना रोजगार हवा आहे. मी संजय जरा
आय टीचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे गेले कित्येक वर्ष म्हणजे तो अजूनही प्रलंबित आहे, त्याच्यासाठी पहिला पुढाकार आपला असणार आहे. कारण आता कोल्हापूर हे सिनियर सिटीजनचं शहर राहणार की काय असा प्रश्न पडतोय. महिला वर्ग पहिला ती काळजी करतोय की आमची बाळं बाहेर चाललेत, त्यांना इथं संधी पण हवी आणि सुविधा पण हवी. त्यामुळे काँग्रेसचा आपला पहिला अजेंडा तो असणार आहे. त्यानंतर आपल्या आजच्या महिलेला पैशापेक्षा पैसे मिळवण्याच्या संधी पाहिजेत. त्यामुळे त्यासाठी आम्हाला काय करता येईल का महिलांच्यासाठी तो आपण आधी त्याचा विचार करणार आहोत. आता महालक्ष्मी मंदिर आपलं एवढं पर्यटन स्थळ चांगलं आहे, पण अजूनही तिथं स्वच्छतागृहाची वानवा आहे. नवरात्र असेल तर तेवढ्यापुरतं स्वच्छतागृह आणले जातात. त्यामुळे कायमस्वरूपी स्वच्छतागृह पाहिजेत आणि त्याचा मेंटेनन्स पण केला जाईल अशी सगळी व्यवस्था पाहिजे. दरवी प्रत्येकाच्या जाहीरनाम्यात ह्या गोष्टी असतात, पण त्याचा अवलंब होताना दिसत नाही. त्यामुळे आत्ता जो महिला ह्या खरंच दक्ष आहेत आणि आता 50% महिला मतदार आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आमच्या महिला मतदान करतील ही आम्हाला खात्री आहे आणि त्या आमच्यासोबत राहतील, आमच्यावर विश्वास ठेवतील आणि त्यांना जे अपेक्षित चित्र आहे ते आम्ही नक्कीच करू. म्हणून तर आमची टॅगलाईन आहे की कोल्हापूर जसं तुम्ही म्हणशीला तसं.